राजकारणामध्ये या बँकेमध्ये मला वाटतं 95 पासून आज तक आहेत. या बँकेमध्ये अध्यक्षपदे भूषवलं आणि सतत 35 वर्ष मला वाटते या बँकेचा मी संचालक राहिलो. आणि यावेळेस आत्ताच बोलल्याप्रमाणे आमच्या तर मनी ध्यानी नव्हतं, पण या सगळ्यांच्या आग्रहाखातर सगळ्यांच्या आणि भूमिकेबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या भूमिकेबद्दल मनापासून त्यांचं हे करतो, मनापासून त्यांचं धन्यवाद मानतो. त्याचा ऋण व्यक्त करतो की हे आणखी यावेळेस न चर्चा करता सुद्धा आमचं नाव त्यांनी पुढे केलं. आणि पुढे केलं तर निवडणूक कशी झाली याची जाणीव तुम्हाला आहेच. कुठं या बाबतीमध्ये इथं काही आता स्पष्ट सांगण्याची गरज नाही, पण गुट्टे साहेब असतील, आमचे इटेकर असतील, यांनी सगळ्याला एकत्र करून सगळ्याला या इशारामध्ये भाग पाडलंय एवढंच या निमित्ताने सांगेल. आणि 14 वर्ष हे काही सांगायची गरज नाही. राजकारणात आम्ही इथं होतो तर आम्हीच आहोत. कमी जास्त राजकारणात चालत असते. माणसं या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री बँकेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं गेलं पाहिजे त्यावर चर्चा माझ्याबरोबर झाली. आणि यामध्ये मग आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार साहेब, आमदार नवगरे साहेब, आमदार राहुल पाटीलजी जिल्ह्याच्या दृष्टीनं आपण हा सगळा गोंधळ कमी केला पाहिजे. आणि बँकेला आता बँकेचं काय हे काही मला काही आज बऱ्याच दिवसापासून जरा बाहेर असल्यामुळे त्याची जाणीव नाही, परंतु सगळ्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण एकत्र विचार केला पाहिजे. यापुढं एकत्र विचारानं पुढे चाललं पाहिजे असा एक मुख्य निर्णय आमच्या सगळ्यांचा झाला. आणि त्यांनीच हे आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे नाव फायनल केलेत. हे करणारे तेच आहेत. आम्हाला फक्त माहीत बी नव्हतं यांच्या बैठका केव्हा झाल्या, यांचा विचार केव्हा झाला. पण या 2 दिवसामध्ये मला सांगितले की तुम्ही कोणतीही भूमिका घ्यायची नाही, आम्ही सांगितलेल्या भूमिकेवर पुढे चालायचं. ह्या सगळ्या गोष्टीचं, या सगळ्यांच्या निर्णयामुळं आज मी अध्यक्ष आणि राजेश गोरेगावकर हा उपाध्यक्ष झाला. या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो, मनापासून त्यांचं ऋण व्यक्त करतो. आणि पुढच्या कामाला सगळ्यांच्या विचारानं, सगळ्यांच्या संमतीनं करू हा शब्द या निमित्ताने केला.